नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत डाएटची रेसिपी आणि डाएटचं चिकन करणार आहोत. तर त्यासाठी आपण हे चिकन घेतलेलं आहे. ह्यात आपण बिलकुल ऑइल घालणार नाही आहोत. तर हे डाएट चिकन कोणासाठी, जे जिमला जातात, ज्यांना बॉडी बिल्ड करायची आहे, त्यांना प्रोटीन्सची खूप गरज असते आणि त्यामुळे आपण इथे त्यांना व्यवस्थित प्रोटीन्स मिळतील म्हणून चिकन घेतलेलं आहे. आणि फॅट नको आहे म्हणून त्यामध्ये आपण तेल घालणार नाही आहोत, विदाऊट ऑइल अशी ही रेसिपी आहे. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि थोडीशी मिरी घालणार आहे इथे. तर मिरी चांगली खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेली आहे, म्हणजे त्याचे दाणे दाणे राहतील. आता मिरी घातल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे आपण मीठ घातल्यानंतर एक मिरची बारीक करून घालणार आहोत. ती सुद्धा हाताने तोडूनच घातलेली आहे, चिरून घातलेली नाही आहे. आणि 1 चमचा दही घेतलेला आहे. दही वापरताना नेहमी ते ताजं असावं, आंबट दही वापरू नये. खूप दिवसांचं दही असेल तर ते आंबट असतं आणि त्यामुळे चिकन आंबट होण्याची शक्यता असते. आता हे दही आपण व्यवस्थित चिकनला लावून घेऊया. तर मैत्रिणींनो, चिकन म्हटल्यानंतर प्रोटीनचा एक खूप मोठा स्रोत आहे आणि आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. म्हणून ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी प्रोटीनचा समावेश आपल्या शरीरामध्ये करावा. तर हे प्रोटीन्स आपल्याला चिकनपासून मोठ्या प्रमाणात मिळतात. तर आता हे सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित लावल्यानंतर ते आपल्याला मॅरिनेशनसाठी 6 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 6 तासांसाठी मॅरिनेट करायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर 1-2 तास केलं तरीसुद्धा चालेल. आता मी त्यावर झाकण देऊन त्याला फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. 6 तासानंतर तुम्ही बघू शकताय मॅरिनेशन झालेलं आहे. दही आणि मीठ त्यामुळे चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे. तर आता हे मॅरिनेशन झाल्यानंतर आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. चिकनला दही लावल्याने चिकन चांगलं सॉफ्ट होतं, म्हणून चिकनला दही लावावं. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे. या रेसिपीत तेल वापरणार नाही आहोत, त्यामुळे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते डायरेक्ट आपण तव्यामध्ये घालणार आहोत. ते घातल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. ज्या बाउलमध्ये आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेऊन ते सुद्धा धुवून आपण त्यामध्ये घालूया. चिकन मिक्स करून घेऊया. अजून आपल्याला पाण्याची गरज आहे, त्यामुळे थोडंसं गरम पाणी अजून घालूया. पाणी गरमच घालावं. गरम पाणी घातल्याने चिकनला लवकर उकळी येते. तर तुम्ही बघू शकताय चिकन लगेच बॉईल व्हायला लागलेलं आहे. पाणी घातल्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून चांगला अर्धा तास मीडियम आचेवर त्याला शिजवायचं आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकताय चिकनमधलं पाणी आहे ते सुकलेलं आहे. आता चिकन एकदा मिक्स करून घेऊया. अर्ध्या तासात मी 1-2 वेळा चिकन हलवून घेतली होती. तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण सुकत आलेलं आहे. हे सर्व पाणी आपल्याला सुकवायचं आहे. चिकनसुद्धा शिजलेली आहे. 1 ते 2 मिनटं अजून गॅसवर ठेवल्यानंतर हे सर्व पाणी सुकून जाईल. तर 1 ते 2 मिनटं आपण पुन्हा परतून घेऊया, म्हणजे पाणी सर्व सुकून जाईल. तर तुम्ही लेग पीसवर बघू शकताय चिकनचा जो मांस आहे तो बाजूला झालेला आहे. याचा अर्थ चिकन शिजलेली आहे आणि चिकन पूर्ण ड्रायसुद्धा झालेली आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर हाताने तुकडे करूनच मोठी मोठी घातलेली आहे. ही सुद्धा आपण 1 ते 2 मिनटं शेकून घेऊया. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आपली डाएट चिकन तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा. तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.